महानगरपालिकेच्या आपल्या समाज विकास विभागाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 40 प्रकारच्या ज्या काही कोर्सेस चालवतात त्या कोर्सेसची वयोमर्यादा ते महिलांची 50 आहे, ती 16 ते 60 पर्यंत करावी अशा प्रकारचं निवेदन माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। त्याचबरोबर आत्ताच झालेल्या जो माननीय आपले वनमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक साहेब यांचा 26 जून रोजी जो जनता दरबार विष्णुदास भावे येथे झाला, त्या प्रसंगी आम्ही निवेदन दिलेलं की आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे कॅन्सर ग्रस्त जे रुग्ण आहेत अशा कॅन्सरसारख्या आजारांनी दुर्धर आजाराचं निदानासाठी जे अनुदान महानगरपालिकेतर्फे दिलं जातं ते तुटपुंज आहे। आज त्या कॅन्सरसारख्या आजारासाठी लाखो रुपये खर्च होतात, त्यामुळे महानगरपालिकेने ही बाब लक्षात घेता त्या कॅन्सर पीडित रुग्णांसाठी जे अनुदान आहे त्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी। त्याचबरोबर कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर महानगरपालिका 25,000 रुपये जे त्या विधवा महिलेला अनुदान देते त्याच्यात देखील वाढ करून ती 50,000 करावी। त्याचबरोबर पूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे बचत गट होते त्यांना 3 वर्ष 5 वर्ष जुने झाल्यानंतर त्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यवसाय करण्यासाठी त्यांना अनुदान दिलं जात होतं। ती स्कीम बंद करण्यात आली होती, तर ती देखील मी मागणी केलेली आहे, ती स्कीम पुन्हा चालू करण्यात यावी। तसेच 40 प्रकारच्या कोर्सेसमध्ये 4 व्हीलर आणि 2 व्हीलर महिलांना प्रशिक्षण फ्री मध्ये मिळावं यासाठी देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे। सन्माननीय राजेश नार्वेकर आयुक्त होते तेव्हापासून माझा हा पाठपुरावा चालू आहे। आम्ही पुन्हा एकदा कैलाश शिंदे साहेबांची देखील भेट घेतली आणि आत्ताच जनता दरबारमध्ये गणेश नाईक साहेबांकडे देखील आम्ही हा निवेदन सुपूर्द केलेला आहे। निश्चितच नवी मुंबई महानगरपालिका आणि दादा या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमची ही महिला सक्षमीकरणासाठीची जी मागणी आहे ती पूर्ण करतील अशी मला आशा आहे।